नमस्कार. अ, विभागीय विस्तार केंद्र, कृषी महाविद्यालय पुणे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी आयोजित केलेल्या या शेतीतील विविध विषयांच्या चर्चासत्रामध्ये आज मला माने सरांनी अ, आंबा फळपीक रोग व्यवस्थापन याबद्दल मार्गदर्शन करण्याचं सांगितलं होतं. त्यानुसार मी आज शेतकरी बांधवांना या पिकाबद्दल आणि प्राधान्यानं आंबा मोहराचं संरक्षण कसं करायचं याच्यावरती जास्त जोडून व्याख्यान घेत आहे. सर्व शेतकरी बांधवांना प्रथमतः माझा सप्रेम नमस्कार. मी डॉक्टर विकास भालेराव, अ, अ, सहाय्यक प्राध्यापक तथा वनस्पती रोगशास्त्रज्ञ, अखिल भारतीय समन्वित फळपिके संशोधन प्रकल्प, उद्यान विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. इथे आम्ही या विभागाअंतर्गत फळपिके संशोधन प्रकल्पाअंतर्गत एकूण 5 पिकांचं संशोधनाचं काम आपल्याकडे घेतलं जातं, की ज्याच्यामध्ये आंबा आहे, द्राक्ष आहे, पेरू आहे, मोसंबी आणि लिंबू या 5 फळांचं. त्यातील आंबा, पेरू आणि द्राक्ष या पिकांवरती मी रोगशास्त्रज्ञ म्हणून काम करतो. तर आपला आजचा जो हा विषय आहे, हा इतका महत्त्वाचा आहे, की सध्या आंब्याला मोहर यायला सुरुवात झालेली आहे. सध्या आंब्याला मोहर यायला सुरुवात झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांना त्यातच मोहराची परिस्थिती तर वेळ तर आहेच. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं अस्मानी संकट शेतकऱ्यांवर जे आलेलं आहे, ते म्हणजे अवेळी झालेला पाऊस. मागच्या 4-5 दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात पावसाळा जसा लागून राहतो त्याप्रमाणे पाऊस झालेला आहे. तर डायरेक्ट आपण प्रत्यक्ष रोगांवरती बोलण्याच्या अगोदर थोडीशी एक माहिती घेऊया, की आंबा हे जे फळपीक आहे, हे महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं असं फळपीक आहे. साधारणतः कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये, कोकणाच्या 4 जिल्ह्यांमध्ये तसेच आपल्यावरती पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, येथेही सध्या मोठ्या प्रमाणात आंब्याची लागवड झालेली दिसते. कोकणामध्ये हापूस, तर वरच्या भागामध्ये आपल्याला केशरचं मोठ्या प्रमाणात लागवड झालेली दिसून येते. त्याच्यामध्ये सोलापूर जिल्हा, पुणे जिल्हा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी आंब्याची लागवड करत आहेत. त्यामुळे आता इथून पुढे आपल्याला आंबा बागायतदार असं एक संकल्पनाच आपल्याला घेऊन पुढे चालावं लागणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे आंब्याची लागवड तर वाढते, परंतु आपल्याकडे आंब्याची जी उत्पादकता आहे, ती भारताची आपल्या देशाची जी आहे, भारत देशाची ती 7 ते 8 टन प्रति हेक्टर आहे. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये ती फक्त 2च टन आहे. तर याला कारणं कोणती आहेत? याच्यामध्ये अनेक कारणं येतात, की याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे कारण आहे, ते म्हणजे आंबा मोहराचं संरक्षण न होणे. म्हणजे आंबा मोहराचं संरक्षण म्हणजे काय? आपल्याकडे साधारणतः अ, 3 टप्प्यामध्ये आंबा मोहोर येतो. साधारणतः 15 डिसेंबरपासून सुरुवात होते. कोकणामध्ये तो आधी यायला सुरुवात होते. परंतु साधारणतः डिसेंबर ते जानेवारी या महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आंब्याचा मोहोर येतो. आणि याच दरम्यान येणारा वादळी पाऊस, गारपीट यामुळे मोठ्या प्रमाणात तर नुकसान होतंच. त्याचबरोबर या पिकावर येणारे वेगवेगळे किडी आणि वेगवेगळे रोग, या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात फूल आणि फळगळ होते आणि उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली आपल्याला दिसते. आता ही मोराची काळजी घेऊन त्याचं जर आपण रोग आणि किडीपासून संरक्षण जर वेळेत केलं तर फुलांची आणि फळांची गळ कमी होईल आणि साहजिकच गळ कमी झाली तर आपल्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसेल. आता आंबा पिकावर साधारणतः महत्त्वाचे येणारे रोग कोणते? इकडे जे मी मराठीमध्ये लिहिलेले आहेत ते रोग साधारणतः आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळतात. तो सगळ्यात महत्त्वाचा रोग म्हणजे एक म्हणजे भुरी आणि दुसरा म्हणजे करपा. आंबा मोहराचा जो फळगळ आणि फुलगळ होते, त्याला कारणीभूत असलेलं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे हा भुरी रोग. त्यानंतर याचबरोबर नुसार रोगांनीच याची फळगळ होते किंवा मोहोर गळतो असं नाही. तर वेगवेगळ्या किडीही यासाठी कारणीभूत असतात. जसं की फुलकिडे, मोहराची मिजमाशी, शेंडा पोखरणारी आळी, तुडतुडे हे जे रस शोषणारे कीटक आहेत, हे रस शोषणारे कीटक प्राधान्यानं आपल्याला मोहरावर आलेले दिसतात. आता आपण जर सकाळी लवकर आपण जर गेलो तर आपल्याला असं दिसेल बघा, की साधारणतः सकाळी 7:00-7:30च्या दरम्यान ह्या वेगवेगळ्या प्रकारचे फुलकिडे, त्यानंतर तुडतुडे आपल्याला मोहरावरती दिसतात. ते रस शोषून घेतल्यामुळं त्या मोठ्या प्रमाणात मोहराची फळगळ झालेली असते. आता हे तर महत्त्वाचे रोग आहेतच, की याचा प्रत्यक्ष संबंध हा उत्पादन कमी करण्यावर आहे. जितका तुमचा मोहराचा गळ जास्त होईल, तेवढ्या मोठ्या प्रमाणात जितकी फळगळ जास्त,
फुलगळ जास्त तेवढं उत्पादन आपलं कमी होतं. म्हणजे सगळ्यात प्राधान्यानं आपल्याला जर काय करायचं असेल तर या मोहराचं संरक्षण करणं गरजेचं आहे. परंतु त्याचबरोबर आंबा पिकावर इतर अनेकही रोग येत असतात, की साधारणतः आपण ते सध्या दुर्लक्ष करतो किंवा आपल्याकडे कमी प्रमाणात येत आहेत. म्हणून आपण त्याच्यावरती व्यवस्थित व्यवस्थापन करत नाही. परंतु या बदलत्या हवामानाचा जर आपण संदर्भ पाहिला मागच्या 5, 6, 10 वर्षाचा, तर वातावरण बदलतंय त्यामुळं असं दिसतंय की काही-काही पिकांमध्ये जे मायनर ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये मायनर म्हणतो, जे न येणारे किंवा नुकसान न करणारे, नुकसानीच्या पातळीपर्यंत न घेऊन जाणारे जे किडे आणि रोग होते, ते आता डोकं वर काढायला लागलेत आणि ते मेजर झालेत. त्याचं चांगलं उदाहरण जर सांगायचं झालं तर डाळिंबावरला तेल आहे. पहिल्यांदा कधीच दिसत नव्हता. नंतर तो अचानक इतका वाढला, की आता तो पूर्ण कधी-कधी लोकांना बागा सोडून द्याव्या लागतात. तर ही जी परिस्थिती होती ही वातावरण बदलामुळे होते. आपण त्या संदर्भात हे थोडं थोडं सविस्तर बोलणारच आहोत. याच्यामध्ये ह्या 2 रोगांनंतर तिसरा रोग येतो तो म्हणजे डायबॅक. त्याच्यामध्ये ज्याला आपण फांदी वाळणे असं म्हणतो. त्याच्यानंतर काजळी, सुटी मूळ म्हणतो इंग्लिशमध्ये. फोमा ब्लाइट म्हणजे फोमा करपा. त्यानंतर बॅक्टेरियल कॅन्कर म्हणजे काय होतं त्याच्या जीवाणूजन्य करपा म्हणू शकतो त्याला. त्यानंतर मालफॉर्मेशन. आत्ता तुम्हाला दिसेल, की बऱ्याच बागांमध्ये जिथे मोठ्या प्रमाणात घन लागवड आहे किंवा व्यवस्थित जर तिथे पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन नसेल, तर ही एक विकृती आहे आंबा झाडावरची, की जी मी पुढे सांगणार आहे ती कशामुळे होते आणि कशी दिसते. तर ही जी विकृती आहे ही मोठ्या प्रमाणात दिसते. त्यानंतर गमासिस म्हणजे डिंक्या रोग म्हणतो आपण ज्याला. साधारणतः जे मोठे ट्रंक असतात, ज्याला आपण खोडं म्हणतो, त्या खोडांमधनं डिंक बाहेर येतो. त्यानंतर स्केल नावाचा रोग आहे. त्यानंतर ब्लॅक बँडेड आहे. गॅनोडर्मा रूट रॉट आहे. रूट रॉट आहे, रेड रस्ट म्हणजे तांबडा गिरवा ज्याला आपण म्हणतो, तो पण येतो आणि लायकेन्स. या असे विविध प्रकारचे रोग आपल्याला आंब्यावर दिसून येतात. आता त्यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि आपला मोहराची गळ कारणीभूत करणारा जो रोग आहे तो भुरी. हा एका ओइडियम मँजिफेरी नावाच्या बुरशीमुळं होतो. ही बुरशी झाडावर बाहेरनं अटॅक करते. जसा माणसाच्या शरीरावर नायटा बाहेरून येतो, त्याप्रमाणे काय होतं, की ही मोहरावर, देठांवर, फुलांवर, लहान फळांवर या बुरशीची वाढ बाहेरच्या बाजूने होते आणि ती काय करते, तिचं जे शोषण करणारे जे अवयव आहेत त्याच्याकडं, ज्याला आपण हस्टोरिया म्हणतो, ते बाहेरून आतमध्ये सोडून त्यातनं रस शोषण करून घेते. आता नंतर ही बुरशी काय होते, पांढऱ्या भुरीसारखी दिसायला होते. हाताने जर तुम्ही हे केलं, तर ते निघून पण जाते. नंतर राखट पांढऱ्या बुरशीमुळं रोग सहज आपल्याला हा ओळखता येतो आणि हा रोग कधी येतो, तर साधारणतः ढगाळ हवामान असेल, तापमानात खूप मोठ्या प्रमाणात चढ-उतार असेल, तर या रोगाचं प्रमाण खूप वाढतं. आता सध्याचा जर कालावधी पाहिला, मागील 2-3 दिवसाचं जर आपण हवामान पाहिलं, तर या हवामानामध्ये रात्री तापमान जाते. काल रात्रीचं तापमान 16-17च्या दरम्यान आलं होतं. परंतु दुपारचं तापमान 39-38 पर्यंत जातं. म्हणजे अशा पद्धतीनं जो तापमानातला एकदम चढ-उतार आहे, हा आणि ढगाळ वातावरण जे मागच्या 8 दिवसापासून आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. तर या अशा वातावरणामध्ये ह्या बुरी रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे. त्यासाठी योग्य त्या उपाययोजना अ, अ, घेणं अपेक्षित आहे. इथे तुम्हाला या फोटोमध्ये दिसेल, की भुरी रोग कसा दिसतो. बाहेरून अशी पांढरी-पांढरी बुरीची वाढ झालेली असते. त्यानंतर आंबा मोहरावरतीच येणारा, तसेच पानांवर येणारा, नवीन पालवीवर येणारा दुसरा आणि महत्त्वाचा रोग म्हणजे करपा. हा करपा रोग जो आहे याच्यामुळं शेंडे करपल्यासारखे दिसतात आपल्याला. त्यानंतर जी कोवळी पानं असतात ती करपतात. साधारणतः कोवळी पानं जी लुसलुसीत पानं आहेत, ही पानं तो जास्त प्रमाणात तो त्यांच्यावर जास्त प्रमाणात प्रेम करतो. जुन्या जुन्या पानांवरती तो जास्त येत नाही. परंतु कोवळ्या पानांवरती किंवा शेंड्यांवरती तो येतो. मोहरावर पण येतो आणि फळावर पण येतो. काढणी पश्चात पण दिसतो आणि बागेमध्ये फळं मोठी झालेली असताना पण खवल्या-खवल्यासारखे अ, अ, करपा आलेला आपल्याला आढळतो. तर हे काळे ठिपके पडलेले असतात याचे. याचे फोटोमध्ये दाखवलेले बघा, की पानं आतल्या बाजूला वळालेली आहेत आणि पानं जळाल्यासारखी दिसतात. तर हा रोग सुद्धा कलेक्टोट्रिकम नावाच्या एका बुरशीमुळे होतो. अ, या या रोगामुळे, करपा रोगामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात मोहराची काय होऊ शकते, गळ होऊ शकते. लहान फळांची गळ होऊ शकते. आता हा कसा प्रवेश करतो? हा साधारणतः नवीन जी पालवी फुटलेली असते, त्या पालवीच्या माध्यमातनं त्या पॅनिकलमध्ये ज्याला म्हणतो आपण देठ असतो, त्या देठातनं आतमध्ये जातो. तो तिथं सुप्तावस्थेत राहतो आणि ज्यावेळेस फुलं येतात, फळं येतात, त्यावेळेस तो तिथनं आतमधनं वाढून ही फळगळ किंवा पानगळ करण्यास कारणीभूत होतो. ह्या रोगासाठी सुद्धा ढगाळ वातावरण आणि तापमानातील प्रचंड असा चढ-उतार जो आहे, ज्या इंग्रजीमध्ये डायurnal व्हेरिएशन म्हटलं जातं. आपण पाहत असाल, की टीव्हीवरती दररोज आपल्याला कमाल आणि किमान तापमान सांगितलं जातं. म्हणजे कमी किती आणि जास्त किती. तर याच्यामध्ये खूप मोठी तफावत असेल, वातावरण ढगाळ असेल, तर आर्द्रता वातावरणात जास्त असेल,
तर या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. अ, आता ह्या मोहर संरक्षणासाठी काय उपाययोजना करायला पाहिजेत आपण? तर पहिलं म्हणजे आंब्याची उत्पादकता जी आपली आहे, मी तुम्हाला आधीच सांगितलं, की ही आंबा मोहराचं किडीपासून किती चांगल्या पद्धतीनं आपण संरक्षण करतो यावर अवलंबून आहे. हवामानातील बदलामुळे या किडीच्या तीव्रतेमध्ये बदल दिसून येतोय आपल्याला. तर बघा, की जितकं हवामान बदलत चाललंय, तितक्या प्रमाणात ह्या रोगाची तीव्रता वाढत चाललेली आहे. आता पूर्वी जर पाहिलं, एक 8-10 वर्षापूर्वी, तर आंब्याच्या मोहरावर तुडतुडे ही कीड मोठ्या प्रमाणात यायची. भुरी हा रोग मोठ्या प्रमाणात यायचा. परंतु ह्या हवामान बदलामुळे आजकाल फुलकिडींचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याचबरोबर करपा या रोगाचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आपल्याला दिसून येतं. आता रोग आणि किडी आल्यानंतर आपल्याला अनेक फवारण्या कराव्या लागतात. त्यामुळे अनावश्यक खर्च होतो. उत्पादन खर्चामध्ये वाढ होते. परंतु उत्पादन खर्चात जरी वाढ झाली, तरी आपल्याला ते आंब्याच्या मोहराचं संरक्षण करणं गरजेचं यासाठी आहे, की ज्यामुळे आपलं उत्पादकता वाढणार आहे. आपलं प्रति हेक्टरी, प्रति एकरी उत्पादन हे वाढणार आहे. आता आंबा मोहराचं रोग व किडीपासून संरक्षणासाठी आणि फुल आणि फळांची गळती नियंत्रणासाठी साधारणतः पहिली फवारणी ही पावसाळा झाल्यानंतर, पावसाळा संपल्यानंतर नवीन आलेल्या कोवळ्या फुटीवर जर आपल्याला तुडतुडे दिसले, तर ती लगेच सुरू करायची. म्हणजे साधारणतः काय होतं, की आपण मोहर येण्याची वाट पाहतो आणि मोहर आल्यानंतर मग आपण आपलं पीक संरक्षण ज्याला म्हणतो आपण, वेगवेगळ्या किडींचं आणि रोगांचं जे नियंत्रण आहे, त्यासाठी आपण सुरुवात करतो. परंतु आंब्याचं जे आपण म्हणतो एकात्मिक नियंत्रण करायचं जर असेल, तर आपल्याला काय करावं लागेल, तर पावसाळा संपला. आता आपल्याकडे काय होतं, की पावसाळा बऱ्याचदा लांबच चाललाय. पण जेव्हा केव्हा नवीन फूट असेल, त्या नवीन फुटीवरती जर तुम्हाला तुडतुडे दिसले, तर आपण पहिली फवारणी घ्यायची कीटकनाशकाची. आता पहिली फवारणी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शिफारशींनुसार डेल्टा मिथ्रिन 2.8% प्रवाही किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 5% प्रवाही 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून आपण ही फवारणी घ्यायची आहे. किंवा ज्यावेळेस नवीन पालवी फुटायला सुरुवात होईल पावसाळ्यानंतर त्यावेळेस. त्यानंतर आता कधी घ्यायची आहे, तर दुसरी जी आहे ती मोहोर फुटत असताना किंवा बोंगे फुटत असताना क्विनॉल-फॉस 25% प्रवाही 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये अधिक याच्यामध्येच पाण्यात विरघळणारं जे गंधक आहे 20 ग्रॅम किंवा हेक्साकोनाझोल नावाने एक बुरशीनाशक बाजारात येतं 5 मिली किंवा पेनकोनाझोल 1 मिली अ, अ, 10 मिली सॉरी 5 मिली 10 लिटर पाण्यातून फवारण्याची आपण शिफारस केलेली आहे. म्हणजे याच्यात काय करायचंय आपल्याला त्या 2 कीटकनाशकांपैकी एक कीटकनाशक एकतर किनॉल-फॉस घ्या किंवा तुम्ही किनॉल-फॉस घ्या. त्याच्यानंतर हे किनॉल-फॉस आपल्याला घ्यायचंय 20 मिली प्रति 10 लिटर आणि पाण्यात मिसळणारं जे गंधक आहे, ते पाण्यात मिसळणारं गंधक आहे ते आपल्याला घ्यायचंय साधारणतः 20 ग्रॅम आणि त्याची फवारणी करायची. जर गंधक नसेल तर हेक्साकोनाझोल किंवा फेनकोनाझोल आपण वापरू शकतो. पण साधारणतः आता याच्यात दुसरं काय होतं, की आता आजकाल मी पण 1-2 WhatsApp ग्रुपमध्ये आहे आंबा बागायतदारांच्या. तर हे आंबा उत्पादक, आंबा बागायतदार आता सध्या एक्सपोर्टकडे ज्याला आपण निर्यात म्हणतो, निर्यातीकडे वळणार आहेत. परंतु ही औषधं मारताना आपल्याला त्या एम-आर-एल लेव्हल जे म्हणतो आपण कमीत कमी अंश जो वेगवेगळ्या देशांमध्ये लागतो तो, तसेच याचा लेबल क्लेम काय आहे ते तुम्हाला सांगतो. तर लेबल क्लेम पाहूनच औषधाची फवारणी करावी. त्यानंतर तिसरी फवारणी जी आहे, ती मोहोर येण्यापूर्वी करावी. यासाठी इमिडाक्लोरोपिड 3 मिली किंवा डायमिथोएट 30% प्रवाही 15 मिली या 2 पैकी एक इन्सेक्टिसाइड अधिक भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेंडिझियम 10 ग्रॅम किंवा पाण्यात विरघळणारे मिश्रण गंधक 20 ग्रॅम 10 लिटर पाण्यातून फवारणी करायची. म्हणजे तुम्हाला 2 ऑप्शन्स आहेत. 2 वेगवेगळे बुरशीनाशक आहे. एक तर तुम्ही कार्बेंडिझियम वापरू शकता किंवा गंधक वापरू शकता. त्याचं प्रमाण कार्बेंडिझियम वापरत असाल तर 10 ग्रॅम, गंधक वापरत असाल तर 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यासाठी आणि त्याच्याबरोबर तुम्हाला ह्या 2 कीटकनाशकांपैकी म्हणजे इमिडाक्लोरोपिड 3 एम-एल नी 10 लिटरला किंवा डायमिथोएट 30% प्रवाही 15 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे आपल्याला तिसरी फवारणी घेणं अपेक्षित आहे. त्यानंतर चौथी फवारणी ही तिसऱ्या फवारणीनंतर 2 आठवड्यांनी साधारणतः आपल्याला घ्यायची, की ज्यामध्ये आपल्याला थायमेथॉक्झॉन नावाचं हे जे कीटकनाशक आहे, हे 1 ते 2 ग्रॅम आणि त्याच्याबरोबर भुरीच्या रोग नियंत्रणासाठी गंधक 20 ग्रॅम या प्रमाणात वापर करावा. आता याच्यामध्ये जे आपल्याला 2 वेगवेगळे कीटकनाशक किंवा 2 वेगवेगळे बुरशीनाशक जे सांगितली, त्याची शक्यतो आलटून-पालटून फवारणी घ्यायची. म्हणजे गंधकानंतर परत दुसरा फवारा गंधकाचा देऊ नका. त्यामध्ये काय होतं, की त्या रोगामध्ये, त्या बुरशीमध्ये रेझिस्टन्स निर्माण होतो. ज्याला आपण मराठीमध्ये रेझिस्टन्स निर्माण होते म्हणजे त्याच्यापासून त्याचा पुढं जाऊन
नियंत्रण होणं फार अवघड होतं. त्यामुळं ह्या रेझिस्टन्स मॅनेजमेंटसाठी आपल्याला वेगवेगळी बुरशीनाशक आणि वेगवेगळी कीटकनाशकं आलटून-पालटून आपण शेतकऱ्यांनी वापरली पाहिजे. त्यानंतर मोहोर फुलल्यानंतर निंबिसिडिन 20 लिटर प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावं अशी पण आपण शिफारस केली आहे. ज्यामुळं साधारणतः म्हणजे श्वास शोषणाऱ्या ज्या किडी आहेत, तुडतुड्या आहेत, फुलकिड्या आहेत, त्यांचं तर नियंत्रण होतं. त्याचबरोबर भुरी रोगाच्या नियंत्रणासाठीही त्याचा फायदा होतो. त्यानंतर आंबा रोगाचे करपा रोग. आता जो करपा येतो, तर याच्यासाठी काय करायचंय? हे झालं बुरशी आपलं भुरी आणि कीटकांसाठी. तर करपासाठी काय करायचं? तर करपा पिकाच्या नियंत्रणासाठी कार्बेंडिझियम 12% अधिक मॅन्कोजेब 63% WP 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी या संयुक्त बुरशीनाशकाची. हे एक संयुक्त बुरशीनाशक आहे. बाजारामध्ये ते साप, कंपॅनियन, अवतार अशा बऱ्याच वेगवेगळ्या नावांनी ते आपल्याला अवेलेबल आहे. तर हे कार्बनडिझियम अधिक मॅन्कोजेब असलेलं हे संयुक्त बुरशीनाशक 2 ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे 2 वेळा 10 दिवसाच्या अंतराने फ्लोरा अवस्थेमध्ये मोहरावर मारण्याची शिफारस महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे केली आहे. त्यानंतर फ्लोऱ्यात फवारणी करताना परागीभवनास आवश्यक असणारे जे कीटक आहे, त्यांच्यावर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. कारण आपण मोठ्या प्रमाणात ही जी लॅम्बडा सायलोत्रिन आहे, थायमेथॅक्झोन आहे, ही जी कीटकनाशकं आहे, ही जहाल आणि विषारी आहेत. आणि आपले जे काही परागीभवन करणारे कीटक आहेत, ते त्यामुळं नाश पावू शकतात. त्यामुळं हे परागीभवन करणारे हे जे कीटक आहे, साधारणतः संध्याकाळी आणि सकाळी मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळं की ज्यावेळेस कमीत कमी परागीभवन करणाऱ्या कीटकांची आपल्याला तिथे उपस्थिती दिसेल मोहरावरती, त्यावेळेस आपण साधारणतः बाग फवारण्याचं नियोजन केलं, तर परागीभवनासाठी हे कीटक आपल्याला नंतर चांगल्या पद्धतीचं सेटिंगसाठी किंवा चांगल्या प्रकारच्या फळं लागण्यासाठी मदत करते. त्यानंतर धुरळणीची एक शिफारस आहे आपल्याकडं. साधारणतः जर पाऊस झाला आणि पाऊस झाल्यानंतर आपण लगेच आपल्याला फवारणी करायची असेल, तर साधारणतः मोहोर येण्याआधी जर पाऊस झाला, तर आपण 300 मेष गंधकाची फवारणी साधारणतः प्रति एकरी याप्रमाणे करणं अपेक्षित आहे. 300 मेष 15 दिवसांच्या अंतरानं 2 घ्यायच्यात. एक मोहोर येण्याच्या अगोदर आणि एक मोहोर आल्यानंतर. साधारणतः पावसाळी अवस्था असेल, पाऊस झालेला असेल, पाऊस पडत असेल, तर धुरळणी आपल्याला चांगल्या पद्धतीचा उपाय म्हणून मोराच्या संरक्षणासाठी वापरता येतो. त्यानंतर औषधांचा वापर करताना हे लेबल क्लेमचं बंधन आहे. कारण कसं की प्रत्येक कंपनी आता लेबल क्लेम म्हणजे काय? तर प्रत्येक कंपनी ज्यावेळेस तिचं काही बुरशीनाशक किंवा कीटकनाशक बाजारामध्ये विकायला आणते, त्यावेळेस त्यांनी त्याच्या लेबलवर त्याचं जे लेबल दिलेलं असतं, म्हणजे काय त्याला तुमचा त्याच्याबरोबर एक कागद मिळतो. त्याच्यावर त्यांनी ते बुरशीनाशक आणि कीटकनाशक कोणत्या पिकावर किती प्रमाणात वापरायचं आणि कोणत्या रोगासाठी वापरायचं याचा सविस्तर असा उल्लेख केलेला असतो. त्यामुळं लेबल क्लेमचा वापर बंधन आणि त्याचा लेबल क्लेमचा वापर फवारण्या करताना स्वजबाबदारीनं फवारणी किंवा धुळणी करताना आपण करायचा आहे. औषधाची निवड त्या पद्धतीने करायची आहे. साधारणतः महात्मा फुले कृषी विद्यापीठाची जी जुन्या शिफारशी आहेत किंवा आत्ताच्या शिफारशी आहेत त्याच्यामध्ये लेबल क्लेम पाहूनच शिफारसी दिलेल्या असतात. परंतु तुम्हाला जर माल आपलं आंबा हा जर निर्यात करायचा असेल, तर तुम्हाला लेबल क्लेम केलेली औषधं आणि त्याचे वेगवेगळ्या देशातील जे काही काढणी पश्चात अंश आहे, या गोष्टींचा विचार करूनच फवारणी घेणं गरजेचं आहे. त्यानंतर हे झाले महत्त्वाचे 2 रोग आंबा, मोहराचा आंबा, मोहरासाठी कारणीभूत असलेले आणि त्याची उपाययोजना. आता पुढचा जो रोग आहे तो म्हणजे डायबॅक म्हणतो आपण त्याला इंग्रजीमध्ये. मराठीमध्ये याला अ, अ, फांदी वाळणे असं आपण म्हणतो. लॅसिडिप्लोडिया नावाच्या बुरशीपासून हा रोग होतो. हा रोग साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यापासून मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतो. आता याच्यात काय होतं, याची लक्षणं कशी आहेत, तर झाडाची जी फांदी आहे, ती फांदी वरून खालच्या बाजूला वाळत जाते आणि ही वाळत जाते आणि त्याचा जो पूर्ण फांदी ती जळाल्यासारखी दिसते, वाळल्यासारखी आपल्याला दिसते आणि ही जर फांदी आपण जर तोडून पाहिली, तर याच्यामध्ये आतमध्ये करड्या कलरचं ज्या आहेत त्या उती ज्या आहेत याच्या आंब्याच्या, त्या करड्या कलरच्या झालेल्या दिसतात आणि काय होतं ते जी फांदी वाळलेली आहे, तिला क्रॅक होतात म्हणजे ती फाटते आणि त्याच्यातनं काय होतं मोठ्या प्रमाणात डिंक बाहेर आलेला आपल्याला दिसतो आणि साधारणतः नर्सरीमध्ये आपलं जे खुंट आणि कलमकाठी या 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 याच्यामध्ये सुद्धा याचा परिणाम होतो आणि जर
हा डायवॅक म्हणजे लॅसिडोपोडिया बुरशीमुळे होणारा जो रोग आहे, हा रोग जर तुम्हाला नर्सरीमध्ये आला, तर ते झाड पूर्णतः मरून झालेलं, मेलेलं दिसतं. आता याच्यावर उपाय काय आहे? तर आपल्याला जो काही कलम काडी घ्यायची आहे, ती एकदम निरोगी झाडापासून घेणं अपेक्षित आहे. जर तुमच्या कलम काडीवरती, ज्याला आपण सायन म्हणतो इंग्लिशमध्ये, त्याच्यावरच जर ह्या रोगाचे अवशेष असतील, तर ते पुढं कलमावरती जाळले जातात आणि नंतर तिथे मोठ्या प्रमाणात त्याची मर होऊ शकते. त्याच्यानंतर हा रोग आपल्या शेतामध्ये येऊ नये म्हणून आपण चांगलं स्वच्छता बागेमध्ये राखणं गरजेचं आहे. आणि जर आपल्याला काही रोगाची लक्षणं दिसतील, तर रोगाची लक्षणं दिसताच कॉपर ऑक्सिक्लोराइड या बुरशीनाशकाची 3 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात आपण फवारणी घेणं अपेक्षित आहे. त्यानंतर ह्या अशा ज्या वाळलेल्या काड्या आहेत, त्याचं आपण कटिंग केलं पाहिजे. कटिंग करून त्या जाळून टाकल्या पाहिजे किंवा नष्ट केल्या पाहिजेत. तर एवढं केलं तर आपल्याला हा जो रोग आहे त्याच्यावर नियंत्रण आणता येईल. त्याच्यानंतर पुढचा जो रोग आहे, तो म्हणजे सुटी मूळ, ज्याला मराठीमध्ये आपण काजळी असं म्हणतो. आता ह्या वर्षी पाऊस इतका झाला ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यामध्ये आणि पाऊस जास्त झाल्यामुळं, ढगाळ वातावरण खूप वेळ राहिल्यामुळं रस शोषणाऱ्या किडींचं बागेमध्ये प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलं होतं आणि रस शोषणाऱ्या किडी काय करतात, तर त्यांच्या विष्ठेतनं ते साधारणतः साखरेसारखा गोड पदार्थ, मधासारखा गोड पदार्थ ते त्यांच्या विष्ठेतनं बाहेर पडत असतो. आणि म्हणजे कोणत्या आता मँगो हॉपर असं म्हणजे तुडतुडे असतील किंवा स्केल असतील, ह्या ज्या हे जे कीटक आहेत, तर ते हे त्यांच्या विष्ठेतनं हनी ड्यू म्हणजे मधासारखा गोड असा पदार्थ त्यांच्या विष्ठेतनं बाहेर पडत असतो. आणि त्यामुळं काय होतं, की त्या गोड पदार्थावरती ही कॅपनोडियम नावाची जी बुरशी आहे, त्या बुरशीची वाढ होते. ते तसं झाडाला डायरेक्ट इन्फेक्शन करत नाही. डायरेक्ट झाडामध्ये ती कॅपनोडियम घुसत नाही, ही बुरशी घुसत नाही. परंतु हा जो हनीड्यू सिक्रेशन आहे, ज्याला आपण म्हणतो मधासारखा द्रव पदार्थ, तर त्या द्रव पदार्थ जो आहे, त्या द्रव पदार्थावरती हे वाढतं आणि ब्लॅक अशी पूर्णच्या पूर्ण काळी काजळी झाडावरच्या पानांवरती किंवा खोडांवरती आपल्याला आलेली दिसते. आपल्याकडे सध्या बऱ्याच भागांमध्ये या प्रकारची लक्षणं आपल्याला दिसतायत आणि खूपच मोठ्या प्रमाणात जर याचा प्रादुर्भाव झाला, तर पूर्ण झाडच काळं झालेलं दिसतं. हिरवं कलर दिसतच नाही आणि एकदम असं खराब कुरूप असं झाड झालेलं दिसतं. आता याचा परिणाम काय होतो, की काजळीचा थर जर पानावर आला, तर जी प्रकाश संश्लेषणाची जी प्रक्रिया आहे ती मंदावते आणि झाडाचं पोषण व्यवस्थित होत नाही आणि झाड इतर वेगवेगळ्या रोगांना बळी पडतं, उत्पादन सुद्धा कमी होऊ शकतं. आता याचं कशा पद्धतीने कंट्रोल करायचं? तर हे जे असे जे कीटक आहेत, जसे फुलकिडे, व आधी जे तुम्हाला सांगितले कीटकनाशकं, त्या कीटकनाशकांचा वापर करावा. साधारणतः 10 ते 15 दिवसांच्या अंतरानं 2 ते 3 फवारण्या आपल्याला घेणं अपेक्षित आहे, की जेणेकरून त्या कीटकांची जर संख्या कमी झाली, तर हा जो मधासारखा ते जे स्राव बाहेर टाकतात, तो कमी होईल आणि काजळीची वाढ होणार नाही. त्यानंतर स्टार्च मिळते मार्केटमध्ये. ती स्टार्च जर तुम्ही 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी म्हणजे 2% जर वापरली, तर ती इफेक्टिव्ह राहील. त्यानंतर वेटेबल सल्फर अधिक मोनोक्रोटोफॉस अधिक गम ट्रॉपिकल हे आहे, तर तिथली ही शिफारस आहे. 15 दिवसाच्या अंतरानं आपल्याला 2 फवारण्या घेणं अपेक्षित आहे. नंतर अ, आपण जेव्हा जोगदंड सर, माझा आवाज येतोय का? हो सर, आवाज येतोय, बोला. अ, आपण ज्यावेळेस ही वेगवेगळ्या कीटकनाशकांची किंवा बुरशीनाशकांची जेव्हा फवारणी घेऊ, पर्टिक्युलरली या काजळी पिकाच्या संदर्भात जर विचार केला, काजळी रोगाच्या संदर्भात जर विचार केला, तर याची फवारणी करताना आपण जे काही बुरशीनाशक किंवा कीटकनाशक वापरू, हे दोन्ही बाजूनी झाडाच्या पानाच्या दोन्ही बाजूनी त्याचा थर साचेल अशा पद्धतीनं त्याची फवारणी घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरचा पुढचा जो रोग आहे, तो आहे फोमा ब्लाइट, ज्याला आपण फोमा करपा असं म्हणू शकतो. तर हा फोमा करपा जो आहे, हा फोमा नावाच्या एका बुरशीमुळे होतो. आता हा रोग साधारणतः जुन्या पानांवर येतो. जसा तो आधीचा जो करपा होता कलेक्ट्रोटिकम बुरशीचा,
हा जो करपा आहे तो कोवळ्या पानांवर येतो, हे मी सांगितलं होतं. आणि ही जर तुमची जुनी पानं असतील, तर जुन्या पानांवरती जे तुम्हाला चट्टे आलेले असतात किंवा वाळल्यासारखे स्पॉट असतात वर्तुळाकार, तर हे फोमा करप्याचं लक्षण आहे. आता पूर्ण वाढलेला जो स्पॉट असतो किंवा जो जिथे आपल्याला लक्षणं दिसतं, ते डार्क मार्जिन म्हणजे त्याला आहे ना एकदम अशी तुम्ही जर पाहिलं फोटोमध्ये इथं, तर पिवळसर असा चट्टा दिसतोय तुम्हाला इथे आणि त्याच्या कडेला एकदम डार्क ब्राउन म्हणजे करड्या कलरचं असं डार्क करड्या कलरचं, गडद करड्या कलरचा रंग आपल्याला दिसून येतो. एकदम जास्त प्रमाणात जर प्रादुर्भाव झाला, तर हे जे वेगवेगळे ठिपके आहेत, हे ठिपके एकत्र येतात, ज्याला आपण स्पॉट कोलेजन म्हणतो आणि त्याचा मोठा चट्टा निर्माण होतो आणि त्याच्यामुळे काय होतं पान वाळतं, पान गळून पडतं आणि गळून पडतं आणि मग साहजिकच आहे पान गळून पडतं आणि त्याचा जर पुढे इतर पानांवरती जर प्रादुर्भाव झाला, तर मग आपल्याला त्याला नियंत्रण करणं अवघड होतं. आता याचं नियंत्रण कसं करायचं? तर कॉपर ऑक्सिक्लोराइड नावाच्या बुरशीनाशकाची 2.5 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात आपल्याला फवारणी करायची आणि दुसरं बॅलन्स न्यूट्रिशन ठेवायचं. म्हणजे काय, की आपल्याला त्या आंबा पिकाला लागणारं जे काही नत्र, स्फुरद, पालाश आणि इतर जे सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म आपण जे वेगवेगळ्या प्रकारची अन्नद्रव्य वापरतो, ही योग्य प्रमाणात, योग्य वेळी जर गेली, तर झाडामध्ये या रोगाच्या विरोधात एक काय म्हणतो, इम्युनिटी तयार होते. ज्याला आपण काय म्हणतो, रेझिस्टन्स तयार होतो. जसं आपण म्हणतो कोरोनाच्या काळामध्ये रोग होऊ नये म्हणून आपण सगळेच आता व्हिटॅमिन सीच्या वगैरे गोळ्या घेतोय. त्या टाईपमध्ये कोणत्याही झाडाचं, आंबाच नाही, कोणतंही पीक ज्यावेळेस तुम्ही त्याला चांगल्या पद्धतीने खत-पाणी करता, तर त्याच्यावरती रोगाला बळी पडण्याची त्याची जी क्षमता असते ती कमी झालेली असते. तिसरा जो आहे तो जीवाणूजन्य चट्टा, म्हणजे बॅक्टेरियल कॅन्कर म्हणू शकतो आपण ह्याला. झॅन्थोमोनास नावाच्या बॅक्टेरियामुळे होतो. तर हा जो आहे, तर कसा तुम्हाला फोटोमध्ये दिसेल, हा पानांवरती येतो. त्यानंतर पानांच्या देठावर पण येतो, फांद्यांवर पण येतो. छोट्या-छोट्या फांद्या, मोठ्या फांद्यांवरती आणि फळांवर सुद्धा हा बॅक्टेरियल कॅन्कर दिसतो. जसा आपल्या लिंबू पिकावरती तुम्ही पहा लिंबू कधी मार्केटमध्ये त्याच्यावर काळे चट्टे असतात. सेम त्याच प्रकारचे चट्टे आपल्याला आंब्यावर आलेले दिसतात. तर पहिल्यांदा काय होतं, की सुकल्यासारखं डाग पडतो. पाणी निघून गेल्यासारखा डाग पडतो आणि नंतर 1 ते 4 मिलीमीटरचं असं साधारणतः गोलाकार किंवा इरेग्युलर म्हणजे वाकडा-तिकडा असा स्पॉट तयार होतो आणि हा स्पॉट नंतर एकत्र येऊन त्या स्पॉटच्या मध्ये जर तुम्ही पाहिलं तर पिवळसर रंग असतो आणि साइडला गडद काळा कलर काळा काळा रंग आलेला असतो आणि नंतर पुढे जाऊन ते काय होतं तो भाग पूर्णतः जळून जातो, नेक्रोसिस होतं आणि जळून गेल्यानंतर काय होतं शॉर्ट होल्स म्हणजे छिद्र पडल्यासारखं आपल्याला दिसतं आणि एकदम दिसताना नवीन जो टिपका आहे तो दिसताना एकदम गडद अशा करड्या कलर सारखा आपल्याला दिसतो. नंतर याचं नियंत्रण कसं करायचं? तर बागेमध्ये व्यवस्थित स्वच्छता ठेवणं. जेव्हा आपल्याला याची लक्षणं दिसतील काही फांद्यांवरती किंवा पानांवरती, तर ती पानं काढून ती नष्ट करणं. त्यानंतर जर आपण बागेच्या कडेला विंड ब्रेक म्हणजे काय होतं, की मोठी वाढणारी झाडं जी वाऱ्याला प्रतिकार वारं येऊन देणार नाही बागेमध्ये, अशी मोठी झाडं जर आपण बागेच्या कडेने जर लावली, तर याचा प्रसार जो आहे या जीवाणूचा हा साधारणतः वाऱ्यामार्फत खूप मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळं त्याच्यापासून आपल्याला बचाव मिळतो. त्याचप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणात जर प्रादुर्भाव झाला, तर स्ट्रेप्टोसायक्लिन या जे अँटिबायोटिक आहे, प्रतिजैवक आहे. या प्रतिजैवकाची 200 पी-पी-एम या प्रमाणात 10 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 फवारण्या आपल्याला घेणं गरजेचं आहे. स्ट्रेप्टोसायक्लिन वापरण्याबरोबरच आपल्याला हे वापरून एक कमी झाला नाही रोग किंवा जास्त तीव्रता असेल, तर स्ट्रेप्टोसायक्लिन आपण 200 ऐवजी 300 पी-पी-एमनी किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड नावाचं जे काही बुरशीनाशक आहे, हे 0.3% आपल्याला याचं चांगल्या पद्धतीचं नियंत्रण झालेलं दिसतं. त्याच्यानंतर मँगो माल्फॉर्मेशन. आता हा जो आहे, ही एक प्रकारची आंब्यावरील विकृती आहे. याची अनेक कारणं आहेत. हा फुझारियम नावाच्या बुरशी पण त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर झाडाचं व्यवस्थित जर न्यूट्रिशन झालं नाही, म्हणजे त्याला जर व्यवस्थित काही अन्नद्रव्य मिळाली नाही, तर अन्नद्रव्यांची कमतरता, वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नद्रव्य जी लागतात, त्यातली कमतरता अधिक तुमचं हा बुरशी, हा एक कॉम्प्लेक्स असा रोग आहे. म्हणजे विविध घटकांमुळे होणार आहे. हवामानातील अचानक झालेला बदल, ज्याला आम्ही इंग्रजीमध्ये फिजिओलॉजिकल डिसऑर्डर म्हणतो, त्या टाइपमध्ये आहे. म्हणजे बुरशी, हवामानातला फरक, बदल, पाणी आणि खताचं नियोजन जर नसेल,
तर हा रोग वाढीस येतो. याच्यात 2 प्रकार पडतात. एक म्हणजे पालवीवरती म्हणजे फांद्यांवरती येणारं मालफॉर्मेशन, फांद्यांची विकृती किंवा दुसरा येते म्हणजे मोहराची विकृती. याच्यामध्ये काय होतं, की पानं जी आहेत हे साधारणतः जी छोटी झाडं असतात, त्या छोट्या झाडांवरती दिसतं आणि ज्या ठिकाणी याचं इन्फेक्शन झालेलं आहे किंवा जो रोग निर्माण होतो आहे, तर तिथे एकदम विचित्र अशी ग्रोथ येते. म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो, की गुच्छामध्ये पाने यायला सुरुवात होते. ज्याला आपण पर्णगुच्छ पण म्हणतो. या या इथे दिसेल तुम्हाला बघा. मी पॉइंटर ठेवलेला आहे इथे. एकदम छोटी-छोटी पण खूप अशी इंटरनोड असलेली पानं आपल्याला इथं पाहायला मिळतात. त्यानंतर दुसरा जो आहे तो म्हणजे मोहराची विकृती. आता याच्यामध्ये काय होतं, की जे फूल आहे मोहरातलं, तो डायरेक्ट कशामध्ये होतो, त्याचं परागीभवन होऊन त्याचं रूपांतर फळामध्ये होण्याऐवजी तो त्याच्यापासून पानाची निर्मिती होते. म्हणजे बघा फुलापासून आपल्याला फळ मिळण्याऐवजी त्या फुलाचं रूपांतर हे पानामध्ये झालेलं असतं. आत आणि त्याच्यामुळं ते आपल्याला ब्रश जसा झाडू असतो, त्या झाडूसारखा आपल्याला आपला जो मोहोर आहे तो झाडूसारखा झालेला दिसतो. आणि त्याचा जो रंग असतो, तो हा एकदम असा फिक्कट असा हिरव्या कलरचा तो मोहोर आपल्याला दिसायला सुरुवात होते. आता याने काय होतं, की हा जर मालफॉर्मेशन जर जास्त झालं, तर आपला उत्पादनावरती डायरेक्ट इम्पॅक्ट होतो. म्हणजे आपलं उत्पादन एकदम कमी होऊन जातं. सध्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिघन लागवड झालेली आहे किंवा मोठ्या प्रमाणात जिथे खूप क्षेत्र आहे, तिथे हा रोग सध्या वाढताना दिसत आहे. अ, मी केलेल्या सर्वेक्षणानुसार तर माझं असं निदर्शनास आलेलं आहे, की बऱ्याच भागांमध्ये हा मालफॉर्मेशनचा आता आपल्याला प्रादुर्भाव झालेला दिसत आहे. पर्टिक्युलरली जुन्नरच्या काही भागामध्ये तर मोठ्या प्रमाणात हे मालफॉर्मेशन झालेलं दिसतं. तर हा येतो कुठून? तर जर आंब्याचा कलम करताना कलम काडी म्हणजे ज्याला आपण सायन म्हणतो, जे आपण ज्या जातीचा आपण कलम काडी घेतो, ते झाडावरतीच जर काडीवरती जर त्या मालफॉर्मेशनचा जर अंश असेल, तर तो नवीन झाडावरती दिसतो. पहिले 4-5 वर्ष तो तुम्हाला अजिबात दिसणार नाही मालफॉर्मेशन. 5-6 वर्षानंतर ते डोकं वर काढायला सुरुवात होतं. आता याचं नियंत्रण कसं करायचं? तर हे जे काही आपला मोहोर आहे, ज्याला आलेला आहे, मालफॉर्मेशन झालेला आहे, हा कट करून काढून टाकायचा. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी व्हेजिटेटिव्ह मालफॉर्मेशन आहे ते कट करून काढून टाकायचं आणि जाळून काढून टाकायचं. त्याच्यानंतर एन-ए-ए ऑर प्लॅनोफिक्स याने 200 पीपीएमनी किंवा प्लॅनोफिक्स 90 एम-एल 20 लिटर पाण्यामध्ये याची ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण जर फवारणी घेतली, तर आपलं जे काही मोहराचं मालफॉर्मेशन होतं, तर त्याला मदत होते. त्याचबरोबर आपण जर मोहोर काढून टाकला डिसेंबर ते जानेवारीपर्यंत म्हणजे पहिल्यांदा एन-एची फवारणी घ्यायची ऑक्टोबरमध्ये. त्याच्यानंतर जो पहिला मोहोर येतो तो काढून टाकायचा लेट डिसेंबर जानेवारीमध्ये आणि जी बल्ब वेस्टेजेस आहे त्याचा इन्सिडन्स काय होतो या बल्ब स्टेजमध्ये आपल्याला कमी झालेला दिसून येतो. त्याचप्रमाणे चिलेटेड झिंक 100 पीपीएम, कॉपर 40 पीपीएम ज्यावेळेस आपली फ्लोरा आलेला असतो त्यावेळेस आपल्याला फवारणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर कार्बनडिझियम 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यानं आपल्याला नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात जर आपण मारलं, तर या रोगाचं प्रभावी नियंत्रण आपल्याला मिळवता येतं. त्यानंतर गमॉसिस म्हणजे डिंक्या, याला आपण डिंक्या म्हणतो. बऱ्याच झाडांवरती सध्या या पण रोगाचं प्रादुर्भाव वाढतोय. मान्य आहे, की हे जे मी रोग सांगतोय तुम्हाला यातले काही रोग तुम्हाला फार कमी प्रमाणात क्वचित एखाद्या झाडावर बागेमध्ये 100-150 झाडांमध्ये एखाद्याच झाडावर दिसत असेल. परंतु हवामान बदलाचा जे हे स्वरूप आहे, हे पाहता हे रोग भविष्यात मोठ्या प्रमाणात डोकं वर काढण्याची शक्यता दिसून येते आणि हे रोग असे आहेत, की आपण आंबा हे खूप वर्ष चालणारं पीक आहे. म्हणजे मोठं पेरिनियल क्रॉप आहे आणि एकदा का एक झाड गेलं, की काय होतं आपल्याला तुम्हाला माहिती आहे परत त्याची लागवड परत हे आपल्याला परवडणार नाही. त्यामुळे आत्तापासूनच जरी याची लक्षणं कमी दिसत असली, तरी त्याचं नियंत्रण करणं गरजेचं आहे. आता ह्या डिंक्यामध्ये काय होतं, तर झाडाला जे क्रॅक पडलेले असतात, तर त्या क्रॅकमधनं आपल्याला मोठ्या प्रमाणात डिंक येतो. जसा बाभळीचा वगैरे येतो, तसा हा डिंक याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात येतो. तो बाहेर पडताना दिसतो आणि हा फक्त मोठ्या मेन खोडावरतीच नाही, तर इतर ज्या मोठ्या फांद्या आहेत, छोट्या फांद्या आहेत, त्याच्यावरती पण हा डिंक आपल्याला दिसून येतो. तर याला उपाय म्हणजे जिथं तुम्हाला डिंक दिसेल तिथं ते क्लीन करून घ्या आणि तिथे 1% बोर्डो मिश्रणाची
बोर्डो बोर्डो मिश्रण लावा किंवा त्याची पेस्ट करून आपण त्याला पेस्टिंग करायचे, किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईडची पेस्ट करा, किंवा काऊ डंग पेस्ट म्हणजे शेणाची पेस्ट करायची. आणि ती पेस्ट आपण जर त्या जिथून डिंक बाहेर येतो त्या ठिकाणी पहिल्यांदा डिंक काढून घेऊन जर लावली तर आपल्याला प्रभावी नियंत्रण मिळतं. त्यानंतर कॉपर सल्फेट 500 ग्रॅम प्रति झाड या प्रमाणात आपल्याला म्हणजे झाडाच्या वयानुसार साधारणतः पूर्ण 7-8 वर्षाचं झाड असेल तर त्याला 500 ग्रॅम प्रति प्रति झाड या प्रमाणात कॉपर सल्फेट टाकणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढचं जे आहे तो म्हणजे रेड रश, ज्याला आपण तांबडा गेरवा असं म्हणतो. सेफॅलोरस व्हायरस नावाच्या अल्गीमुळे तो हा होतो, एक प्रकारची अल्गी आहे ती. हा जो रोग आहे हा फार आपल्याकडे कमी प्रमाणात दिसतो. याचं प्रमाण जरा कोकणामध्ये जास्त आहे, पण आपल्याकडे कमी दिसतो. जसं इतर पिकांवर जसा गेरवा येतो त्या टाईप मध्येच तांबड्या कलरचा गेरवा पानांवरती तुम्हाला साधारणतः कधीतरी आपल्याकडे दिसतो, फार ढगाळ वातावरण असेल तर. बाकी आपल्याकडे हा जास्त येत नाही, परंतु एकंदर हवामान बदलाची परिस्थिती पाहता भविष्यामध्ये हा पण रोग डोक्यावर काढण्याची शक्यता आहे. त्याच्या नियंत्रणासाठी 1% बोर्डेक्स मिक्सचर किंवा 3 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड प्रति लिटर या प्रमाणात आपण बुरशीनाशकांच्या जर फवारण्या केला, त्याचबरोबर बॅलन्स न्यूट्रिशन प्रत्येक रोगाच्या बाबतीत तेच आहे की जर तुम्ही त्याचं अन्नद्रव्य व्यवस्थापन जर चांगल्या पद्धतीनं केलं तर आपल्याला त्याच्या नियंत्रणाला मदत होते. आणि साधारणतः हा रोग पावसाळी हवामानात जास्त येत असल्यामुळं जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये 15 दिवसाच्या अंतरानं आपल्याला याच्या 2 फवारण्या घेणं अपेक्षित आहे. त्यानंतर शेवटचा आणि महत्वाचा रोग म्हणजे काढणी पश्चात येणारा करपा रोग. पिकाची काढणी झाल्यानंतर साधारणतः बरेच शेतकरी तर बागा डायरेक्टच शेतातच देतात, परंतु पुढे जाऊन काय होतं, हा जो करपा आपला देठावरती आलेला असतो किंवा मोहरावर एक ते असतो, तो सुप्तावस्थेत राहतो. तो तसाच झाडाच्या फळांमध्ये प्रवेश करतो आणि ज्या वेळेस ते फळ आपण काढतो ते परिपक्व झाल्यानंतर असे काळपट चट्टे आपल्याला आलेले दिसतात. तीच बुरशी आहे जी तिथं आपल्याला मोहरावरती करपा देते. तर हा काढणी पश्चात येणारा जो करपा आहे याचं नियंत्रण करायचं जर झालं तर त्यासाठी मागच्याच वर्षी आपण एक संशोधनाचा निष्कर्ष दिलेला आहे की आंबा फळावरील काढणी पश्चात येणाऱ्या करपा रोगाचा कमी प्रादुर्भाव आणि जास्त उत्पन्न विक्रीयोग्य उत्पादनासाठी हेक्झाकोनाझोल या बुरशीनाशकाच्या 0.1% या प्रमाणात 3 फवारण्या ही फळे वाटाण्याची आकाराची असताना सुरुवात करून 15 दिवसाच्या अंतराने त्या घ्याव्यात आणि काढणी पश्चात 52° तापमानाच्या गरम पाण्यात 10 मिनिटं या गरम पाण्याची प्रक्रिया करण्याचा आपण संशोधनाचा निष्कर्ष दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला 3 फवारण्या घ्यायच्यात हेक्झाकोनाझोलच्या. कधीपासून तर फळं वाटाण्याच्या आकाराच्या असल्यापासून 15 दिवसाच्या अंतरानं 3 फवारण्या आणि फळं काढल्यानंतर त्याला 52°च्या गरम पाण्यामध्ये आपल्याला त्याची प्रक्रिया केली तर या रोगाचं आपल्याला चांगल्या पद्धतीचं नियंत्रण करता येतं. धन्यवाद. धन्यवाद सर. आज या ठिकाणी डॉक्टर विकास भालेराव सरांनी आपल्याला आंब्यावरील विविध रोगांच्या नियंत्रणाविषयी मार्गदर्शन केलेलं आहे. तर शेतकरी बंधूंना विनंती आहे की जर त्यांच्या काही समस्या किंवा शंका असतील तर त्यांनी त्या स्वतःला अनम्यूट करून विचारायच्या आहेत. हॅलो. हा नमस्कार, मी नांदेडहून पडवळ बोलतोय. आमच्या आंब्यावर ह्या वर्षी तर नाही पण माग 2 वर्षापूर्वी चिकटा आला होता. चिकटा तर ते मी मगाशी जे काजळी रोग सांगितला तर ते जे रस शोषण करणारे जे किडी आहेत ते काय करतात, तिथे रस शोषण करतात आणि त्याचबरोबर त्यांच्या विष्ठेतनं मधासारखा एक पदार्थ येतो, आपण त्याला चिकटा म्हणतो, जसा आपल्या ज्वारीवर येतो त्या टाईपचा. आणि त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर जी कीटकनाशकं मगाशी सांगितली लॅम्बडा सायलोथ्रिन असेल, डेल्टामेथ्रिन असेल, तर ही जी कीटकनाशके यांच्या 15 दिवसाच्या किंवा 10 दिवसाच्या अंतराने 2 फवारण्या आपल्याला साधारणतः या किडींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसला तर घेणं गरजेचं आहे. आणि सर जे आमच्याकडं मागच्या 2 वर्षात खोडकिडीचं खूपच प्रमाण झालं. बरेचसे झाडं वाढलेत, अगदी त्यातल्या आळ्या जरी काढल्या तरी खूप प्रमाणात इन्फेक्शन झाल्यामुळे बरेचसे झाड माझे स्वतःचे जवळपास 3 ते 4 झाडं वाळलेत पूर्ण.
खोडकिडीचा प्रादुर्भाव सर सगळीकडेच आहे, ज्याला आपण मृगाचा किडा म्हणतो. हो 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 त्या किड्यामुळे याच्यासाठी आपल्याला ते त्या छिद्रामध्ये आपण इंजेक्शन वगैरे देतो. तर मी तुम्हाला तुम्ही मला फोन करा, माझा नंबर मी देणार आहे. बरं बरं महिले आहेत ते कीटकशास्त्रज्ञांचा नंबर देईल, त्यांच्याशी बोलून घ्या. त्यांनी शिफारशीत केलेलं जे आमचं जे हा हा आहे ते हा ते तुम्हाला सांग. ठीक आहे धन्यवाद सर. सर नमस्कार. खोडकिडीविषयीच आपला प्रश्न होता. कारण जर पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा बाकीच्या भागामध्ये सुद्धा खोडकिडीचा एवढा प्रादुर्भाव झालेला आहे की 90% काहींच्या 90% बागा खोडकिडीमुळं खराब झालेल्या आहेत. त्याविषयी काय आपली काही शिफारस आहे का? किंवा ते कंट्रोल लोक बादल्याच्या बादल्या ते हे काढतात, आळ्या काढतात, परंतु ते कंट्रोल होत नाही. नाही, त्यासाठी काय सर आपल्या बायोलॉजिकल कंट्रोल काय आहे? बायोलॉजिकल कंट्रोल आहे सांगतो, पण आपल्या विद्यापीठाची शिफारस आहे ना, पेट्रोलचं इंजेक्शन देणं आणि इंजेक्शन दिल्यानंतर त्याला शेणा मातीच्या चिकट अशा गोळ्यानं झाकून जर घेतलं आपण, तर खोडकिडा मरतो. त्याप्रमाणे निवाण वगैरे, आता मी रोगशास्त्रज्ञ असल्यामुळे ते सांगणं योग्य नाही, परंतु शेतकऱ्यांसाठी आपण जर महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागात जर संपर्क केला, तर तुम्हाला ते डिटेलमध्ये कोणते इंजेक्शन देतात ते कळेलच. परंतु माझ्याकडं गेल्या वर्षी एक रिसर्च ट्रायल होती, माझ्याकडं कीटकशास्त्राचा अतिरिक्त कार्यभार होता. तर त्यावेळेस आर्क बोरर कंट्रोल नावाचं एक पेस्ट इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च जे बेंगलोरला आहे, तर यांनी केलेलं निर्माण केलेलं आहे. ते व्यापारी तत्वावर ते विकतात. तर त्याला मला गेल्या वर्षी मी ते लावलं, तर ते मला चांगल्या पद्धतीचे त्याच्यातनं रिझल्ट्स आलेले आहेत. आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर जे आहे बँगलोरला, त्यांच्या निष्कर्षातनं ते शेतकऱ्यांना वापरण्याची ते शिफारस करतात. ते असं कमर्शियली पण अवेलेबल आहे. वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये तेल वगैरे आहेत. एक्झॅक्ट मोड ऑफ ऍक्शन मला माहित नाही, परंतु ते शेतकरी वापरू शकतात. नाव सांगता का परत? आर्क बोरर कंट्रोल. आर्क बोरर कंट्रोलर. ओके सर, थँक्यू. प्रश्न आहेत का? रोगांची काही जर समस्या असतील तर शेतकरी बंधूंनी त्या विचारायच्या. ठीक आहे सर, कंटिन्यू करा. ओके. तर मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या बऱ्यापैकी समस्यांचं समाधान झालेलं आहे. आज या ठिकाणी डॉक्टर विकास भालेराव सरांनी वातावरणात जे बदल होत आहेत आणि त्याचा जो आंबा या पिकामध्ये त्याची परिणिती म्हणून जे आंबा पिकामध्ये रोगांचा उपद्रव वाढत आहे, तर याचं नियंत्रण कशा पद्धतीने एकात्मिक नियंत्रण करता येईल याचं अतिशय सुंदर पद्धतीने मार्गदर्शन डॉक्टर विकास भालेराव सरांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्याबद्दल मी विकास भालेराव सरांचा विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे यांच्या वतीने शतशः आभारी आहे. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व शेतकरी बंधू आणि आपल्या फेसबुकवरतीही लाईव्ह प्रोग्राम होत आहे, तर त्यामध्येही उपस्थित असलेले सर्व शेतकरी बंधूंचा देखील मी विभागीय विस्तार केंद्राच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो. तसेच आमच्या कार्यालयाचे प्रमुख कृषी विद्या विस्तार आणि आमचे जे मार्गदर्शक आहेत सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय पुणे, तसेच संचालक माननीय संचालक विस्तार शिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि आमचे आदरणीय कुलगुरू ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आपण घेत आहोत आणि आज या कार्यक्रमाचा आपण 40वा भाग संपन्न केलेला आहे. तर या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि सर्वांनी ह्या कार्यक्रमाला अतिशय चांगला प्रतिसाद दिलेला आहे. हा प्रतिसाद असाच उत्तरोत्तर वाढत राहून आपण एक दिवस या कार्यक्रमाचा जो शतक महोत्सव आहे तर तो निश्चितच पूर्ण करू. तर अशी आशा ठेवून मी कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर.